नमस्कार, पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मार्केटमधील मऊ लुसलुशीत मलाईदार पनीर आज आपण घरी बनवणार आहोत। घरच्या घरी ताजे फ्रेश पनीर कसे बनवायचे, चला तर मग रेसिपी पाहूया। घरगुती 1 लिटर म्हशीचं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। 2 लिंबू घेतलेले आहेत। शक्यतो पनीरसाठी घरगुती म्हशीचं दूध घ्यायचं आहे। एका पातेल्यात दूध आपण गाळणीने गाळून घेणार आहोत। दूध गॅसवर गरम व्हायला ठेवलेलं आहे। लो टू मीडियम गॅसवर दूध छान तापवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करून चमच्याने दूध असं हलवून घ्यायचं आहे। दुधाला साई येऊन द्यायची नाही। दूध सारखं असं हलवून घ्यायचं आहे। दूध आपलं छान तापून उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। आणखीन एक 3 ते 4 मिनिट आपण दूध उकळून घेणार आहोत। त्यामुळे दूध आपलं थोडंसं घट्ट होईल। दूध आपलं छान असं उकळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। दूध आपलं छान उकळून झालेलं आहे। गॅस आता बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद करूनच लिंबाचा रस घालायचा आहे। 1 चमचा असा पसरून घालायचा आहे, जेणेकरून पनीर आपलं कडक होत नाही, मऊ लुसलुशीत होतं। एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। हळूहळू हे पनीर फाटतं आणि पाणी वेगळं आणि पनीर वेगळं होतं, तुम्ही बघू शकता। जर दूध फाटलंच नाही तर आणखीन तुम्ही लिंबाचा रस घेऊ शकता। आता लगेच आपण पनीर गाळून घेऊया। 1 बाउल घेतलेला आहे, त्यावर पांढरा रुमाल घ्यायचा आहे, रंगीत रुमाल घ्यायचा नाही। पनीरला रंग लागण्याची शक्यता असते। आता हे सगळं मिश्रण आपण या रुमालावर ओतूया। पनीर छान असं घट्ट पिळून घ्यायचं आहे। थोडंसं सावकाश करायचं आहे, कारण की हे गरम आहे, हाताला चटके बसतात। दुसऱ्या भांड्यात थंड पाण्याने पनीर धुवून घ्यायचं आहे। जेणेकरून लिंबाचा आंबटपणा जातो। आणखीन एक वेळेस आपण पनीर धुवून घेणार आहोत। पाण्यात असं बुडवून घ्यायचं आहे आणि घट्ट पिळून घ्यायचं आहे। शक्य तेवढे पाणी काढून घ्यायचे आहे। पनीर थंड पाण्याने 2 वेळा धुतल्यामुळे पनीर छान असे पांढरे शुभ्र होते। रुमालाची लहान अशी गाठ मारून घेऊया। या पनीरच्या पाण्यामध्ये व्ही प्रोटीन्स असतात, त्यामुळे हे पाणी टाकून द्यायचे नाही। वरण भात शिजवायलाही पाणी घेऊ शकता,
तुम्ही सूपही बनवू शकता, कणिकही मळू शकता, त्यामुळे चपात्या छान अशा सॉफ्ट बनतात. एक ताट घेतलेलं आहे, त्यावर पोहे चाळायचे चाळण ठेवलेले आहे. त्यावर रुमाल घ्यायचा आहे, हलका असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून पनीर सपाट होतं. एक ताट घेतलेलं आहे, तुम्ही पळपटही घेऊ शकता. एक जड वस्तू ठेवायची आहे वर, खूप जास्त जड ठेवायची नाही, नाहीतर पनीर आपलं खूप हार्ड बनतं, सॉफ्ट बनत नाही. एक तासभर असंच ठेवायचं आहे, जेणेकरून पनीरमधील मॉइश्चर सगळं निघून जाईल. एक तास झालेला आहे, हे आता काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पनीर आपलं छान असं सेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं मऊ लुसलुशीत मलाईदार पनीर झालेलं आहे. फ्रेश असे पनीर आपण कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान आपलं पनीर झालेलं आहे. तुम्ही हव्या त्या आकारात पनीर कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पनीर असं पाणी ओतून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. एक 5 ते 6 दिवस असेच पनीर राहते. एक दिवस आड पाणी बदलायचं आहे. जर आणखीन जास्त दिवस पनीर ठेवायचा असेल तर तुम्ही वर फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. असे फ्रेश पनीर घरात जर तयार असेल तर बाहेरून पनीर आणायची गरज नाही. मऊ लुसलुशीत मलाईदार पनीर आपलं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आजची फ्रेश पनीरची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.